Hello friends, myself संजीवनी ॲनाटॉमी ऑफ द स्किन पार्ट 3 मध्ये आपले स्वागत आहे. डर्मिस हा त्वचेचा आतील थर असून आजच्या व्हिडिओमध्ये आपण डर्मिस या थराविषयी माहिती जाणून घेणार आहोत. डर्मिस हा थर डर्मा, कोरियम, क्युटिस किंवा ट्रू स्किन नावाने देखील ओळखला जातो. हा त्वचेचा अंतर्गत किंवा आतील थर आहे. हा थर अतिसंवेदनशील असून एपिडर्मिसपेक्षा 25 पट जाड असतो. डर्मिस या संरचनेत ब्लड वेसल्स, लिम्फ वेसल्स, नर्व, सुडोरिफेरस ग्लँड्स, सिबेशियस ग्लँड्स, हेअर फॉलिकल्स, ॲरेक्टर पिली मसल्स, इनव्हॉलंटरी मसल्स असतात. आकृतीमध्ये आपल्याला दिसत आहे एपिडर्मिस, डर्मिस आणि फॅटी टिश्यू. त्वचेचे 3 लेयर्स: बाह्य त्वचा, आतील त्वचा आणि सर्वात आतील त्वचा. आणि डर्मिसमध्ये ज्या असंख्य संरचना आहेत त्या नर्व, फॉलिकल्स, ऑइल ग्लँड्स, स्वेट ग्लँड्स ह्या अशा असंख्य संरचना डर्मिसमध्ये असतात. डर्मिसमध्ये 2 थर असतात, पॅपिलरी आणि रेटिक्युलर. पॅपिलरी लेअरला सुपरफिशियल लेअर असे देखील म्हणतात. पॅपिलरी लेअर त्वचेचा बाहेरील थर आहे जो सरळ एपिडर्मिसच्या खाली असतो. यामध्ये डर्मल पॅपिले आढळतात. या थरामध्ये रंगद्रव्य निर्मिती करणारे पेशी मेलॅनोसाइट्स देखील असतात. डर्मिसचा दुसरा थर रेटिक्युलर लेअर, ज्याला डिपर लेअर असे देखील म्हणतात. डर्मिसला सर्व ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा पुरवठा रेटिक्युलर लेअर करत असतो. रेटिक्युलर लेअरमध्ये फॅट सेल्स, ब्लड वेसल्स, लिम्फ वेसल्स, सिबेशियस ग्लँड्स, सुडोरिफेरस ग्लँड्स, हेअर फॉलिकल्स, ॲरेक्टर पिली मसल्स आणि नर्व एंडिंग्स असतात. त्वचेचा तिसरा थर आहे सबक्युटेनियस टिश्यू. ह्या थराला ॲडिपोस टिश्यू, सबक्युटेस टिश्यू किंवा फॅटी टिश्यू असे देखील म्हणतात. हे फॅटी टिश्यू व्यक्ती, वय, सर्वसाधारण आरोग्य यानुसार बदलत असतात. तसेच शरीराच्या वेगवेगळ्या भागानुसार या थराची जाडी वेगवेगळी असते. आपल्या त्वचेच्या थरांना मऊ ठेवतो तसेच शरीराचे तापमान नियंत्रित ठेवतो. इथे आकृतीमध्ये आपण पाहू शकतात सबक्युटेनियस लेअर, त्वचेचा सर्वात खालचा थर. त्वचेचे पोषण कसे होते? रक्त त्वचेला पोषक तत्व आणि ऑक्सिजन पुरवतो. अन्नामधून आपल्याला असंख्य प्रकारचे पोषक तत्वे मिळतात, जसे की प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स. ही पोषक तत्वे त्वचेचे सेल लाईफ, रिपेअर आणि ग्रोथसाठी आवश्यक असतात. म्हणून आपण संतुलित आहार घ्यायचा असतो, ज्यामुळे आपल्या शरीराचे आरोग्य चांगले राहते. त्वचेमध्ये 3 प्रकारच्या मज्जातंतू असतात: मोटार नर्व फायबर्स, सेन्सरी नर्व फायबर्स आणि सिक्रेटरी नर्व फायबर्स. मोटार नर्व मज्जातंतू हे मेंदूतून स्नायूंना प्रेरणा देतात. सेन्सरी नर्व हे संवेदी रिसेप्टर्स मेंदूत संदेश पाठवतात. आणि तिसरं सेक्रेटरी नर्व हे मज्जातंतू आपल्या शरीरातील घाम विसर्जित करतात. सेन्स ऑफ टच. डर्मल पॅपिलरी थरामध्ये मज्जातंतूंची असंख्य टोके असतात, जे आपल्या शरीराला स्पर्श, वेदना, उष्णता, थंडी आणि दबाव या भावना प्रदान करते. बोटांच्या टोकांमध्ये मज्जातंतूंची टोके सर्वात मुबलक असतात. उदाहरणार्थ आपल्याला एखादी गरम वस्तू असेल आणि आपण त्याला स्पर्श केला तर आपला हात आपोआप बाहेर फेकला जातो किंवा बाजूला फेकला जातो. नेक्स्ट पॉईंट आहे स्किन कलर. आपल्या त्वचेचा रंग गोरा, मध्यम किंवा गडद असतो. हा रंग प्रामुख्याने मेलॅनिनवर अवलंबून असतो, जे मेलॅनोसाइटद्वारे तयार केले जातात. या मेलॅनिनला
पिगमेंट असे देखील म्हणतात. त्वचेचा रंग हा अनुवांशिक किंवा व्यक्तिपरत्वे भिन्न असतो. दोन सारख्या व्यक्तींचा रंग कधीच एकसारखा नसतो. आपल्या शरीरात 2 प्रकारचे मेलॅनिन तयार होत असतात. एक फिओमेलॅनिन, सेकंड इओमेलॅनिन. फिओमेलॅनिन लाल ते पिवळ्या रंगाचे असतात. इओमेलॅनिन गडद तपकिरी ते काळ्या रंगाचे असतात. इपिडर्मिसच्या 5व्या थरामध्ये बेसल लेअरमध्ये ह्या मेलॅनोसाइट पेशी असतात आणि ह्या मेलॅनोसाइट पेशी मेलॅनिन तयार करून ते वितरित करण्याचं कार्य करत असतात. नेक्स्ट पॉइंट आहे त्वचेची लवचिकता आणि मजबूती. स्ट्रेंथ अँड फ्लेक्सिबिलिटी ऑफ द स्किन. त्वचेला मजबूती आणि लवचिकता कोलेजेन आणि इलेस्टिन ह्या बारीक तंतूपासून मिळत असते. डर्मिस ह्या थरामध्ये कोलेजन आणि इलेस्टिनचे प्रमाण 70% असते. ह्या दोन्ही संरचनेमुळे आपल्या त्वचेला मजबूती आणि लवचिकता मिळत असते. इथे आकृतीमध्ये आपल्याला लक्षात येईल. हे आहे कोलेजन पेशी आणि ह्या इलेस्टिन पेशी. वयस्क व्यक्तींमध्ये कोलेजन आणि इलेस्टिन हे दोघी तंतू कमकुवत झाल्यामुळे त्वचेवर सुरकुत्या येत असतात. तरुण व्यक्तींमध्ये हे कोलेजन आणि इलेस्टिन सशक्त असल्यामुळे त्यांची स्किन लवचिक आणि मजबूत असते. त्यानंतर त्वचेमध्ये 2 प्रकारच्या ग्रंथी असतात. ग्लँड्स ऑफ द स्किन. सुडोरिफेरस ग्लँड्स ज्याला आपण स्वेट ग्लँड किंवा घाम ग्रंथी असे म्हणतो. सेकंड आहे सिबेशियस ग्लँड्स, ऑइल ग्लँड्स किंवा आपण त्याला तैल ग्रंथी असे देखील म्हणतो. स्वेट ग्लँड्स, घामग्रंथी आणि सिबेशियस ग्लँड ज्या हेअर फॉलिकलला जोडलेले असतात. स्वेट ग्लँड हे ज्या आपल्या शरीरातील टाकाऊ दूषित द्रव्य बाहेर टाकण्याचे कार्य करत असते आणि सिबेशियस ग्लँड हा सिबम नावाचा तेलकट स्राव निर्माण करून आपल्या त्वचेला चमक आणि मऊ ठेवण्याचे कार्य सिबेशियस ग्लँड्स करत असते. त्यानंतर त्वचेची कार्य. फंक्शन ऑफ द स्किन. त्वचेची 6 मुख्य कार्य आहेत. प्रोटेक्शन, रेग्युलेशन, सिक्रेशन, सेन्सेशन, एक्सक्रिएशन आणि ॲब्झॉर्प्शन. संरक्षण, तापमान नियंत्रण, स्राव निर्मिती, संवेदना, उत्सर्जन आणि शोषण. त्वचेचं पहिलं कार्य आहे संरक्षण करणे. आपल्या त्वचेला कोणती इजा किंवा आपल्या शरीरात कोणत्याही जीवाणूंच्या आक्रमणापासून आपल्या शरीराला त्वचा वाचवत असते. कोणतीही जखम आपल्याला लवकर होत नसते. तसेच ह्या थरामुळे त्वचेमुळे आपल्या शरीरातील तापमान नियंत्रित राहते. संवेदना. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या संवेदना जाणवत असतात. थंड, स्पर्श, दाब, उष्णता या सर्व संवेदना त्वचेतील मज्जातंतूंमुळे आपल्याला जाणवत असतात. हीट रेग्युलेशन. तापमान नियंत्रण. आपल्या शरीरावरील त्वचा ही वातावरणापासून शरीराचे रक्षण करते. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान 98.6 डिग्री असते. बाहेरील वातावरणात जसा बदल होतो त्याप्रमाणे त्वचा आवश्यक ते समायोजन करून घामाच्या बाष्पीभवनातून शरीर थंड करत असते. त्वचेचे पुढचं कार्य आहे एक्सक्रिएशन, उत्सर्जन.
घामाच्या माध्यमातून शरीरातील अतिरिक्त क्षार आणि रासायनिक टाकाऊ पदार्थ आपली त्वचा बाहेर टाकत असते. त्वचेचे नेक्स्ट कार्य आहे सिक्रिएशन, स्राव निर्मिती. सिबेशियस ग्रंथीद्वारे जो सिबम नावाचा स्राव तयार होतो, तो स्राव तेलकट असल्यामुळे तो आपल्या त्वचेवर आणि केसांवर पसरतो. त्यामुळे आपली त्वचा आणि केस चमकदार दिसतात आणि मऊ मुलायम राहतात. त्वचेचं पुढचं कार्य आहे शोषण. काही घटक त्वचेच्या बाह्य थरांद्वारे शोषले जाऊ शकतात. परंतु फारच कमी घटक एपिडर्मिसमध्ये प्रवेश करू शकतात. आपण जे कॉस्मेटिक वापरतो ते कॉस्मेटिक आपल्या त्वचेमध्ये शोषली जाऊ शकत नाही. ती त्या प्रकारे तयारच केली जात नाही. अशा प्रकारे त्वचेची 6 कार्य आहेत: प्रोटेक्शन, सेन्सेशन, हीट रेग्युलेशन, एक्सक्रिएशन, सिक्रिएशन आणि ॲब्झॉर्प्शन. आज येथे आपल्या त्वचेच्या रचनेचे 3 थरांची माहिती आपण जाणून घेतली: एपिडर्मिस, डर्मिस आणि सबक्युटेनियस लेयर. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते लाईक आणि कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.